तर हे हाय गाईज, हे बघा मी आता कांद्याची चटणी बनवणार आहे. कढईमध्ये घातलेलं आहे मी कांदा खालीवरी करते कांद्याला थोडंसं तेल न घालता करायचं आहे ते. मग त्याच्यानंतर थोडंसं भाजल्यानंतर तेल टाकायचं आहे आतमध्ये. तेल टाकून घेते आतमध्ये थोडंसं. कच्चंच भाजायचं आहे अगोदर, मग नंतरून भाजल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे. मग जिरे टाकायचे त्यामध्ये. जिरे टाकल्यानंतर मग त्याला आपण मिक्स करून घेऊयात. भाजल्यानंतर जिरे, हे बघा जिरे पण छान फुललेत. आता मिक्स करून घेऊया. छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्याच्यामध्ये घालूया आता मिरची पावडर, लाल मिरची पावडर टाकायची आहे. मीठ टाकूया थोडंसं. त्यानंतर मिरची पावडर टाकूया. मग त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. छान त्याला तेल सुटूस तर छान असं भाजून घ्यायचं आहे. आता छान परतलेला आहे. आता त्यामध्ये टाकूया शेंगदाण्याचं कूट, थोडासा धनिया, आता टाकूया शेंगदाण्याचं कूट. मोठं मोठं कुटायचं आहे ते. त्यालाही छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर घालूया धनिया त्याच्यावरती. धनिया घालून थोडंसं हलवून सर्व करायचं आहे. झाली कांद्याची चटणी तयार. बघू शकता तुम्ही कशी बनवली. एकदम सोपी आहे आणि इझी आहे. घरात कोणती भाजी नसली ना तर आपण हे छान होईल घरामध्ये भाजी, आणि खूप टेस्टी लागते. खाऊन बघा तुम्ही बनवून. सो बाय.